नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा अंतिम टप्प्यात असून काँग्रेस 156 तर वंचित बहुजन आघाडी 62 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी केवळ 9 जागांचा प्रस्ताव दिल्यानं नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे शरद पवार गट स्वबळावर किंवा उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दिवसभरात या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकते. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 2 दिवस उरले असतानाही राजकीय पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. ठाकरे बंधूंमध्ये युती जाहीर झाली असली तरी मुंबईतील काही महत्त्वाच्या मतदारसंघांवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. मनसेकडून दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप आणि चांदिवली या भागांमध्ये 2 ते 3 जागांची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुतीमध्ये 207 जागांवर एकमत झालं असून उर्वरित 20 जागांवर अंतिम चर्चा सुरू आहे. या संदर्भात प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू असून लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन सेनेकडून मुंबईतील 17 जागांची मागणी करण्यात आली असून सायन, धारावी, चेंबूर, कुर्ला आणि उपनगरातील जागांवर पक्ष आग्रही आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेससोबतची आघाडीची चर्चा थांबवली आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून काँग्रेसकडून 29 जागांची मागणी मान्य झाल्याने तसेच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करत असल्यानं राष्ट्रवादीची नाराजी वाढली होती. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आज एकत्र येण्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह चर्चा सुरू केली आहे. पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून शिवसेनेकडून राष्ट्रवादीला 12 ते 13 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेससोबतची चर्चा थांबवण्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद यांनी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अर्ज दाखल करण्यास केवळ 2 दिवस उरले असताना पुणे, नागपूर आणि मालेगावमध्ये अर्ज विक्रीचा आकडा हजारोंच्या घरात गेला आहे. मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत इच्छुक उमेदवार सावध भूमिका घेताना दिसत आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी आणि एबी फॉर्म जाहीर न केल्यानं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाकडून उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवण्यात येत असल्याचं चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. नेहमीप्रमाणे त्यांनी भल्या पहाटे 5 वाजताच विविध विकास कामांची पाहणी सुरू केली. या पाहणीदरम्यान एका ठिकाणी स्ट्रीट फूडसाठी उभारण्यात आलेल्या शॉपची त्यांनी पाहणी केली. यावेळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या चहाच्या दुकानाची माहिती घेत असताना कडाक्याच्या थंडीत संबंधित व्यावसायिकाने चहा घेण्याचा आग्रह केला. व्यावसायिकांच्या आग्रहाला मान देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चहाचा आस्वाद घेतला. चहा घेत असताना त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत दुधाच्या व्यवसायासंदर्भात चर्चा केली. दूध उत्पादक व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजनाबाबतही त्यांनी विचारमंथन केलं. याप्रसंगी अजित पवार यांचा साधेपणा आणि सर्वसामान्य व्यावसायिकांशी असलेला थेट संवाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी राजकीय पक्षांचे जागा वाटपाचं अंतिम टप्प्यात असून त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर होण्यास विलंब होत आहे. इच्छुक उमेदवारी यादीची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्री सुरू असून आतापर्यंत 9 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र गेल्या 4 ते 5 दिवसात एकूण 10,343 अर्जाचं वितरण झालं आहे, ज्यामुळे मुंबईत मोठी स्पर्धा दिसून येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्यास आता फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. सोमवार आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत एकूण 44 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. मुंबईसह गोव्यात 31 अर्थात नववर्षाच्या आगमनाचं उत्साहात मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन केलं जात आहे. मुंबईतही काही ठिकाणी मोठ्या पार्टीचं आयोजन केलं जात आहे, ज्यामुळे लोकांमध्ये नववर्षाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. प्रशासन आणि महापालिका यांनी नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी विशेष तयारी केली आहे.
लोकांच्या सुरक्षतेसाठी अग्निसुरक्षा आणि सुरक्षा तपासण्या जोरदार पद्धतीने केल्या जात आहे। गेल्या 5 दिवसात मुंबईतील 1221 हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स, पब आणि इतर आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली आहे। तपासणीत आढळले की 59 ठिकाणी अग्निशामक यंत्रणा नसल्यामुळे कारवाई करण्यात आली, तर 20 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे। प्रशासनाचे लक्ष आहे की नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, कारण रेस्टॉरंट, बार आणि इतर आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्टी असल्यामुळे अग्निसुरक्षा नसेल तर गंभीर अपघात होऊ शकतो। राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून मागील काही दिवसापूर्वी थंडी कमी झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे। उत्तर भारतातून राज्यात थंड वारे वाहत असून पुढील काही दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। डिसेंबर महिन्यात राज्यभर थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला आहे। देशभरात सध्या अनेक भागात मुसळधार पावसाचा सलग परिणाम दिसून येत आहे, तरीही मान्सून नंतरही काही भागात पाऊस थांबलेला नाही। तसेच मुंबई, दिल्ली आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढल्याने हवा आरोग्यासाठी घातक ठरत आहे। श्वसनासंबंधित त्रास असलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं किंवा मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। भारतीय हवामान विभागानुसार पुढील काही दिवस राज्यात गारठा वाढण्याची शक्यता आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।